पण मी या कोकणाच्या विकासावर बोलत असताना मधु दंडवते सारख्या व्यक्तिमत्वाला साष्टांग नमस्कार करतो आणि त्याच कोकणामध्ये मात्र रिफायनरीच्या माध्यमातून कोकणाचा रास करणाऱ्यांना दंडवत घालतो. आणि हेच कळलं नाही की कोकणाचा विकास करताना मधु दंडवतेंनी जी भूमिका मांडली आणि कोकणामध्ये एक रेल्वे आणली, खऱ्या अर्थाने त्या तळ कोकणामध्ये अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला पोहोचता येईल असा एक मार्ग खुला करून दिला. विकासाला, व्यवसायाला, उद्योगाला, पर्यटनाला, प्रत्येक क्षेत्रातल्या एक व्यक्तीला तिथे येता येईल असा एक मार्ग ते मधु दंडवते. अभिमान आहे पूर्ण देशाला, जगाला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीला. मी आताच 8 दिवसापूर्वी गावात आलो आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेर मधु दंडवते साहेबांचा मोठा फोटो लावलेला आहे. आता अलीकडे नूतनीकरण झालं रेल्वेच्या त्या स्थानकाचं आणि त्याच्या बाहेर एक मोठा फोटो लावलेला मधु दंडवते. आपण गेलो असेल तर बघा, नाही गेलो असेल तर जाऊन एकदा बघू आपण. पण आज महाराष्ट्रात नाही तर अखंड देशामध्ये देशाला अभिमान होईल असा हा रेल्वे मार्ग मधु दंडवतेंनी तयार केला. अशक्य कशी गोष्ट शक्य करून दाखवली. कोकणातल्या त्या व्यक्तीला जो आज काही एक वर्षापासून कोकणातून मुंबईला येतो तो त्या लालपरी एसटी म्हणता धगधग धगधग